नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जे ग्रुप डी या पदाची परीक्षा झाली होती त्याची ॲन्सर की प्रसिद्ध झालेली असून ते आपण आज मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या कशी पाहावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. यामध्ये मित्रांनो ग्रुप डी आणि रेग्युलर फील्ड वर्कर अशा दोन पदांचा यामध्ये समावेश होता. ही साईट ओपन केल्यावर या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर अशा प्रकारे हे पोर्टल या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जो तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन ID मिळाला असेल आणि पासवर्ड मिळाला असेल तो या ठिकाणी टाकून तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुमच्याकडे पासवर्ड वगैरे तुम्हाला माहीत नसेल, त्याचप्रमाणे यूजर ID वगैरे माहीत नसेल तर या ठिकाणी फॉरगेटचे ऑप्शनसुद्धा आहेत. तर माझ्याकडे ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध असून तर मी आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो CDHS याची सिरियल नंबर आहे. तुम्हाला असाच या ठिकाणी टाईप करायचा आहे. तुमच्या ईमेलवर बरेच रजिस्ट्रेशन नंबर आलेले असतील, फॉर्म भरले असाल तर या ठिकाणी तुम्ही जर कन्फ्यूज असाल तर याची सिरीज CDHSL अशा प्रकारे सिरीज दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक मेल किंवा टेक्स्ट मेसेजसुद्धा आलेला असेल आणि त्याच खाली पासवर्डसुद्धा त्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला क्लोज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारे पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट पोस्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत, ॲप्लिकंट डिटेल आणि पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क. तर या ठिकाणी तुम्हाला पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जेवढे काही फॉर्म भरले असाल ते या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहेत. आणि जर का तुम्हाला असं हे दिसत नसेल तर तुम्हाला आपल्या मोबाईलची स्क्रीन हे डेस्कटॉप मोडवर करून घ्यायची आहे. मी पहिलेच करून ठेवलेले आहे. डेस्कटॉप साईड या ऑप्शनला क्लिक करून डेस्कटॉप साईड मोड पहिलेच करून ठेवलेला आहे, कारण की डेस्कटॉप साईड केल्याशिवाय तुम्हाला हे ऑप्शन दिसणार नाही आहेत. तर तुम्हाला डेस्कटॉप साईड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे पेज या ठिकाणी ओपन झाल्यावर आता तुम्हाला ज्याही पोस्टचं तुम्हाला ॲन्सर की वगैरे पाहायचे असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे डोळ्याचं म्हणजे ॲक्शनचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. ॲक्शनच्या खाली एक डोळ्याचं ऑप्शन दिलेलं आहे. त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक केल्यावर आता जो फॉर्म तुम्ही भरला तो या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी पुन्हा 4 ऑप्शन आलेले आहेत. एक ॲप्लिकेशन डिटेल, पे स्केल आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन फॉर्म. तर आपल्याला सध्या फक्त कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून तुम्हाला त्या ऑप्शनलाच क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट रिस्पॉन्स ॲन्सर की पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी क्लिक करा. एक नवीन पेज या ठिकाणी शो होणार आहे आणि या ठिकाणी एक मेसेज आहे की टू डाउनलोड युअर रिस्पॉन्स शीट फॉर असिस्टमेंट क्लिक हिअर जनरेट. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक केल्यावर आता या ठिकाणी ॲन्सर की आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहता या ठिकाणी फोटो आलेला आहे, डिटेल्स आलेले आहे आणि जो त्यांनी घेतलेला आहे लाईव्ह फोटो तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तर या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे त्यांना आता ॲन्सर की त्यांनी टाकली कशी. तर ॲन्सर की त्यांनी पूर्ण पेपर टाकलेला आहे आणि पेपर टाकलेला असून यामध्ये त्यांचं उत्तर आणि आपलं उत्तर अशा प्रकारे दोन्ही समजायचं कसं. तर यामध्ये फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न आहे की खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रजा आणि प्रजा म्हणजे या ठिकाणी जे हिरवं टिकमार्क दिलेलं आहे हे त्यांचं उत्तर आहे, म्हणजे हे त्यांनी उत्तर दिलेलं हे बरोबर आहे. आणि आपलं उत्तर काय आहे तर आपण इकडे जे पाहता इकडे साईडला अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. क्वेश्चन काय निवडलं या ठिकाणी ते एक दिसत आहे 1 नंबरचं. आणि यांचं उत्तर काय हिरवं तर 1 नंबर, म्हणजे अशा प्रकारे आपलं उत्तर
बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी चेक करायची आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे की खालील दिलेल्या अत्यानंद झाला याचा अर्थ सांगणारा योग्य शब्द ओळखा. अ, प्रश्न आहे की मुलगा भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी झालेला पाहून मोलमजुरी करणाऱ्या आईला अत्यानंद झाला. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे की आभाळ आभाळ झाले, आभाळ कोसळले, आभाळ फाटणे, आभाळ ठेंगणे झाले. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4. तर आपण कोणतं केलं तर या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला चूज ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन 4 म्हणजे हे दुसरं सुद्धा ऑप्शन आपल्याला बरोबर आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण ॲन्सर की चेक करायची आहे आणि जर का तुम्हाला याची PDF हवी असेल तर एकदम स्टार्टिंगला याची PDF सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहता कोपऱ्यावर प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून प्रिंट आपल्या मोबाईलमध्ये शो करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला प्लीज नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे टेक्निकल अदर व्हिडिओसाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.